अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परवा आहे मार्गशीर्ष महिन्याचा 5वा गुरुवार आणि त्याच दिवशी अमावस्या आहे। तर त्या दिवशी आपल्याला खूप सुंदर अशा सेवा आणि उपाय करायचे आहेत। ज्यांच्या घरात या सेवा हे उपाय केले जातात त्यांच्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो। तिथे कधीही पैशाची चणचण भासत नाही, लक्षात घ्या। त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्या सेवेसाठी। मी तुम्हाला नेहमी सांगत असते की विशिष्ट दिनी आपण जेव्हा विशिष्ट सेवा करतो तेव्हा त्याचं फळ हे कितीतरी पटीने जास्त आपल्याला मिळत असतं। म्हणून आपण या दिवसांच्या या सेवा कधीही चुकवायला नकोत। बघा, परवा आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि त्या दिवशी आपण मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि योगायोगाने बघा त्याच दिवशी अमावस्या आहे। अमावस्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीचा दिवस आणि त्याच दिवशी मार्गशीर्ष गुरुवार सुद्धा आहे। किती सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि नक्की तुम्ही या दिवशी या सेवा करायला चुकवू नका। खूप जास्त फळ तुम्हाला या सेवांचं या उपायांचं मिळणार आहे, लक्षात घ्या। बघा, या दिवशी अमावस्या आहे। अमावस्या कधीही वाईट नसते। अमावस्याच्या दिवशी उलट लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप सेवा करायच्या असतात आणि अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं। बघा, ज्यांना पैशांची अडचण आहे ना, त्यांनी अमावस्या दिवशी जर लक्ष्मी मातेच्या काही सेवा केल्या त्यांना त्याचे कितीतरी पटीने जास्त लाभ होताना त्यांना दिसून येतील। बघा, तुम्हाला सेवा आणि उपाय काय करायचे आहेत। परवा आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आणि अमावस्या। तर परवा तुम्हाला म्हणजेच 11 तारखेला तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्याने सूर्याला जल अर्पण करायचं, जेणेकरून आपल्याला कोणत्याही कामामध्ये कधी अपयश येत नाही। आपल्या अडचणी दूर होतात, प्रत्येक कामात आपल्याला यश मिळू लागतं आणि आपला गुरु मजबूत होतो। जेव्हा आपण हळद टाकून सूर्याला जल अर्पण करतो, चिमूटभर हळद टाकायची फक्त, तेव्हा आपल्याला कोणत्याही कामामध्ये कधीही अपयश येत नाही, आपला गुरु मजबूत होतो। म्हणून सूर्याला जल अर्पण करताना नेहमी त्याच्यामध्ये थोडीशी तरी हळद टाकायची। त्यानंतर बघा, आणि रोज आपल्याकडनं सूर्याला जल अर्पण करणं नाही होत, बरेच जण करतात सुद्धा, मी सुद्धा करते, पण प्रत्येकाकडनं होईलच रोज असं नाही, पण या विशिष्ट दिनी तरी आपण या सेवा केल्याच पाहिजे। त्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा उंबरा हा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे। जमलं तर पाण्यामध्ये हळद, गोमूत्र, लिंबू पिळून तुम्हाला तो उंबरा आणि मुख्य दरवाजा तुम्हाला त्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे। उंबऱ्याला छानपैकी हळदीचं लेपन करायचं, जेणेकरून कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे ती बाहेर निघून जाते। आपल्या घरामध्ये एक प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते। म्हणून आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं असतं। हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला त्यावर स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने उंबरठ्याला आणि तसंच मुख्य दरवाजाला सुद्धा। स्वस्तिक कसं काढायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच, बऱ्याच वेळेस मी तुम्हाला दाखवलं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर दोन्ही साईडने 2 रेषा द्यायच्या ज्या आपल्या मर्यादा असतात। मुख्य दरवाजाला सुद्धा तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, दोन्ही साईडने 2 रेषा द्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना बघा, आपले देव स्वच्छ उद्या घासून घ्यायचे आहे। उद्या जरी गुरुवार असलं तरी उद्या अमावस्या आहे आणि अमावस्या दिवशी आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे ना ती आपल्याला बाहेर काढायची असते। आपल्या घरातलं जाळं जळमट आपल्याला काढायचं असतं। आपल्या घरातली दरिद्री जी असते ती आपल्याला बाहेर काढायची असते, जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल, माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करेल। केंद्रात सुद्धा सांगितलं जातं की अमावस्येला आपल्या घराच्या भिंतीवरनं आपली जी लक्ष्मी असते, आपली लक्ष्मी कोणती असते तर आपला झाडू आपल्या घराच्या भिंतीवरनं फिरलाच पाहिजे प्रत्येक अमावस्या दिवशी। म्हणून जरी तुमच्या घरामध्ये कोणतेही जाळं जळमट तुम्हाला वाटत असेल की नाही झाले तरी सुद्धा किमान एकदा तरी घरांच्या भिंतीवरनं आपला झाडू फिरवा, जेणेकरून अलक्ष्मी बाहेर जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते। त्यानंतर तुम्हाला जाळ जळमट काढायचं आहे, आपले देव स्वच्छ करून घ्यायचे, देव स्वच्छ घासून पुसून देवपूजा छानपैकी करायची, छान देवाला धूप दीप दाखवायचं। त्यानंतर आपला किचन ओटा गॅस सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचा आहे, जिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो। आणि बघा,
गॅस ओटा, किचन ओटा स्वच्छ करून झाल्यावर गॅसची जी भिंत आहे त्या भिंतीला सुद्धा तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आणि गॅसची सुद्धा तुमच्याकडे चूल असेल तर चुलीची किंवा गॅसची तुम्हाला पूजा करायची आहे. गॅसला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत, फूल व्हायचं आहे आणि गॅसची तुम्हाला पूजा करायची आहे. बघा, याने काय होतं माहिती आहे का, आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडत नाही. अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या किचनमध्ये असतो, आपल्या स्वयंपाकघरात असतो. आपल्या घरामध्ये भरभरून धनधान्य व्हावं यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. त्यानंतर बघा, तुम्हाला दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. आणि बघा, हा अमावस्या हा खूप महत्त्वाचा दिवस आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी लक्ष्मी खूप महत्त्वाची आहे. माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जेव्हा या सेवा हे उपाय जेव्हा मनापासून करतो ना, तेव्हा खरोखर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि त्या घरात पैशांची सणसण कधीच भासत नाही, हा विश्वास ठेवा. त्यानंतर बघा, तुम्हाला दिवसभरात उद्या म्हणजे परवा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे. त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे. पूजा मांडणी शक्यतो सकाळीच करून घ्या. जेव्हा तुमची देवपूजा होईल, तुमचं आवरून होईल, तेव्हा तुम्ही सकाळीच पूजा मांडणी करून घ्या. जेणेकरून त्या ज्या लहरी आहे सात्विक लहरी, त्या पूजा मांडणीतून आपल्याला ज्या काही लहरी मिळतात सात्विक लहरी, त्या आपल्याला दिवसभर मिळतात. आणि जेव्हा आपल्या घरात आपण एखादी पूजा करतो, एखादी पूजा मांडणी करतो, तर त्या पूजेकडे पाहून आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होत असतं. म्हणून तुम्हाला जर जमलं तर अवश्य सकाळीच पूजा मांडणी करा. नाही जमलं, तुम्ही जर कुठे कामाला जात असाल, तुम्ही कुठे जॉबवर जात असाल, तर तुम्ही संध्याकाळी जरी पूजा मांडणी केली तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. तर पूजा मांडणी करायची आहे. मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापन संध्याकाळी करायचं आहे. अमावस्या ही 5:27 असणार आहे. बघा, अमावस्या ही उद्या 8:11 सुरू होत आहे. तर परवा ती संध्याकाळी 5:27 असणार आहे. आता बऱ्याच महिलांना प्रश्न असा आहे की अमावस्या संपल्यावर आम्ही उद्यापन करू का? बघा, आपण मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं उद्यापन हे संध्याकाळीच करत असतो. तर अर्थातच तुम्हाला 5:30 नंतर तुम्ही उद्यापन तुम्हाला करायचं आहे. आणि जरी तुम्ही अमावस्या काळात जरी तुम्ही उद्यापन केलं तरी पण चालणार आहे, काहीच हरकत नाही. जरी तुम्हाला नाही जमलं संध्याकाळी उद्यापन करायला, तुम्हाला वाटत असेल की मला दुपारीच करावं लागणार आहे, तर तुम्ही दुपारी करा, काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा, तुम्हाला दिवसभरात काय काय सेवा करायची आहे. तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, कारण भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे. भगवान विष्णूंची सेवा ज्या घरात केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास असतो, तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही. त्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर अर्थात तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे. जरी अमावस्या आहे तरी पण तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, काहीच हरकत नाही. कुंकुमार्चन तुम्हाला श्रीसूक्ताचं पठण करून करायचं आहे. श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून किंवा षोडशी मंत्र लावून तुम्हाला श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्र तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, देवीचा टाकावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, किंवा तुमच्याकडे जर चांदीचा कॉईन असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा, जरी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं नसेल तर तुम्ही फक्त श्रीसूक्ताचं पठण सुद्धा करू शकता. श्रीसूक्ताचं पठण सुद्धा करताना तुम्ही श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र किंवा षोडशी मंत्र लावून अवश्य श्रीसूक्ताचं पठण करा. खूप जास्त प्रभावी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. लक्षात घ्या, उद्या अवश्य एकदा तरी श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र किंवा षोडशी मंत्र लावून श्रीसूक्ताचं तुम्हाला उद्या पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं 16 वेळेस पठण करायचं आहे. जमलं तर 108 वेळेस अवश्य म्हणा, नाही जमलं तर किमान 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. त्यानंतर विष्णू गायत्री मंत्राचं सुद्धा तुम्हाला 16 वेळेस पठण करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्र कोणता आहे तर ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. विष्णू गायत्री मंत्राचं पठण तुम्हाला 16 वेळेस करायचं आहे, किंवा तुम्ही एक माळ म्हणजे 108 वेळेस जरी केलं तरी चालणार आहे. तर त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं किमान एकदा तरी पठण करायचं आहे. आणि बघा, या सगळ्या सेवा करायला तुम्हाला अर्धा ते पाऊण तास भरपूर झाला, तेवढा पण लागणार नाही. आणि
परवा अमावस्या आहे, त्यातच मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, उद्यापन त्या दिवशी आहे आणि खूप जास्त आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्या घरात वर्षभर कधीही कशाचीही कमी पडणार नाही. आपल्या घरामध्ये धनधान्य भरून वाहील, आपल्या घरात कधीही पैशांची अडचण भासणार नाही. त्यासाठी प्रत्येकाला कळकळीची विनंती की परवा प्रत्येकाने या सेवा किमान एकदा तरी पठण करून अवश्य करा, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम राहणार आहे. परवा अमावस्या आहे, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या घरामध्ये सतत भांडणे होतात, कटकटी होतात, तर तुम्ही तुमच्या घरावरनं 7 वेळेस नारळाचा उतारा करू शकता. तो कसा करायचा ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते. नारळ घ्यायचं, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर उभं राहायचं, शेंडा आपल्या घराकडे करायचा आणि वरून ते खाली, मुख्य दरवाजाला वरून ते खाली असं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा 7 वेळेस उतारा करून ते नारळ तुम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकायचं आहे. तुम्ही बाहेर सुद्धा एका ठिकाणी कोपऱ्यात नेऊन टाकू शकता, पण बघा ते कोणाच्या तरी ओलांडण्यात येईल आणि आपल्याला आपल्या घरातली निगेटिव्हिटी दुसऱ्यांच्या घरात घालायची नाही. ती आपल्याला आपल्या घरातली कमी करायची आहे, पण दुसऱ्यांच्या घरात ती केली नाही पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. म्हणून तुम्ही ते जे काही श्रीफळ आहे उतारा केलेलं ते तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकून द्या. तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल, सतत ते आजारी राहत असतील, त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही हा उतारा करू शकता. अशाच पद्धतीने 7 वेळेस नारळाचा उतारा करून आणि नारळ त्यांच्यासाठी वेगळं घ्यायचं, घरासाठी वेगळं घ्यायचं. जर तुम्हाला परवडत नसेल एवढे नारळ आणणं, तर तुम्ही पिवळी मोहरी जी असते ना, तर तुम्ही पिवळी मोहरीसुद्धा त्या आजारी व्यक्तींच्या अंगावरून तुम्ही उतरून टाकू शकता, काहीच हरकत नाही. तुमच्याकडे तुमचे मुलं जर हट्टी तापट असतील, तुमचं ऐकत नसतील, तर मुलावरून सुद्धा तुम्ही ती पिवळी मोहरी उतरून टाकू शकता. पिवळी मोहरीसुद्धा हातात धरायची, 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि ती पिवळी मोहरी आपल्या कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यायची. नारळ तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम. जर नारळ नाही जमलं एवढ्यांसाठी आणायला, तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता त्यांच्यासाठी आणि घरासाठी मात्र नारळच घ्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वाहनांची सुद्धा पूजा करायची आहे, कारण अमावस्या आहे. अमावस्या दिवशी आपले वाहनं स्वच्छ करून त्यांची पूजा करा. त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही उतारा करू शकता, जेणेकरून वाहनांचा कधीही अपघात होणार नाही. वाहनांचा पण उतारा असाच करायचा. श्रीफळ घेऊन शेंडा हा वाहनाच्या दिशेने ठेवायचा आणि 7 वेळेस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि ते जे काही नारळ आहे तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाकू शकता. तर अशापर्यंत तुम्हाला हे उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये कधी कोणतेही संकट येणार नाही. आपल्या घरातली नकारात्मकता ही कायमची बाहेर पडेल. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करेल. उद्या सगळ्यांनी आपल्या यथाशक्तीनुसार उद्यापन अवश्य करा, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर सदैव राहणार आहे. माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार आहे. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.